हाय गाईज, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. मी आज रस्त्यात ब्लॉग स्टार्ट केला. घरून वेळच भेटला नव्हता कारण आम्हाला पटकन निघायचं होतं. तरी पण आम्हाला आता 8 वाजून गेलेत. आम्ही जातो आहे सप्तशृंगी मातेचं दर्शन घ्यायला. गडावर जातो आहे आम्ही. त्यानंतर आम्ही लवकर निघालो होतो घरून, म्हणून असं थोडे थांबलो आणि इकडे रेवा मॅडमांचा तुम्हाला हाय पण आला. इकडे नाश्ता वगैरे करून झाला, मग थोडा चहा पण घेतला आणि मग निघालो होतो. आणि मी पूर्ण नाही घेतला, शॉर्टमध्ये ब्लॉग घेतला आहे. पोचलो पण होतो आणि आम्हाला जायचं होतं लिफ्टने, कारण इशू आहे, रेवा आहे, आई आहेत, म्हणून लिफ्टने जातो, एवढ्या पायऱ्याने चढल्या जाणार ना म्हणून. इकडे आलो आणि रेवा मॅडमांना आणि इशू मॅडमांना तर आवडतंच बाहेर फिरायला. आणि इकडं लिफ्टमध्ये म्हणजे आज जेव्हा शिरतो तेव्हा खूप सारे शॉप आहे शॉपिंग करण्यासाठी सगळं प्रकारची. नंतर मॅडमांचं चालू झालं इशूचं, मला हे घेऊन दे मम्मा, मला ते घेऊन दे. म्हणजे तिचं टेडीवरच लक्ष असतं. बँगल्स वगैरे काय तिला आवडत नाही. आणि खूप छान छान शॉप पण होती, गजरा वगैरे पण होते इकडे. त्यानंतर आम्ही थोडं जे सामान घ्यायचं होतं ते घेतलं आणि बाकी आहे तर तिकडनं येऊन घ्यायचं होतं. मग निघालो आणि इकडे आलो, लगेच लिफ्ट पण आली, म्हणून खूपच छान झालं. आणि पटकन आमचा नंबर पण लागला. तशी गर्दी होती पण आमचा नंबर लागला, आम्ही पटकन गेलो म्हणून. आणि लिफ्टमुळे लवकर दर्शन पण झालं आणि लवकर खाली पण आलो आम्ही, कारण आज खूप गर्दी होती. आम्हाला असं वाटलं की नवरात्रामध्ये खूप गर्दी असते असं, पण तसं नाही. नवरात्रानंतर पण खूप गर्दी असते. आणि मेन म्हणजे आम्ही गेलो संडेला, तर संडेला अजून जास्तच गर्दी होती. आम्हाला असं वाटलं की इशूला तिच्या पप्पांना सुट्टी येऊन आपण संडेलाच जाऊ असं, पण ते उलटंच झालं. इतकी गर्दी होती विचारूच नका. जरी लिफ्टने गेलो ना तरी खूप म्हणजे पायी जावं लागलं. आणि नंतर लिफ्टमध्ये रेवा मॅडम पण मस्त अशी एन्जॉय करत होती, तिला पण छान वाटत होतं. कारण जशी रेवा झाली तसं आम्ही तिला गडावर आणलेलंच नव्हतं, म्हणून तिला भेटवायचं होतं मातेजवळ. आणि त्यानंतर मॅडमचा फर्स्ट टाईम होता म्हणून तिने एवढा त्रास पण काय दिला आणि पण तिने खूप एन्जॉय केलं. आणि तिने गर्दी तर बघू शकता, किती डेंजर गर्दी आहे. आणि आणि हाय तरी हळूहळू चालत गेलो. रेवाने थोडंसं मध्ये पण त्रास दिला, कारण गर्दी बघू शकता ती तिच्या पप्पांकडे होती. परत मी, जयू आणि इशू, आई, आम्ही चौघंजण पुढे होतो आणि हे दोघं भाऊ मागे होते, रेवा पण मागे होते. आणि दर्शन म्हणजे खूपच छान झालं. तुम्हाला मी लांबून व्हिडिओ दाखवला, पण जेव्हा आम्ही आत गेलो ना तर आत एकदम जवळ जाऊन दर्शन होतं, तेव्हा मी काही शूट केलं नाही, कारण तिथं मोबाईल अलाउड नव्हता म्हणून. त्यानंतर आम्हाला थोडासा वेळ भेटला ना आत, तर आम्ही फोटो वगैरे पण क्लिक करून घेतली आणि खूप छान वाटलं. आणि लगेच रिटर्न आलो खाली, आणि लिफ्ट तर लगेच होतीच, म्हणून खाली आलो. आणि मग आम्ही आईस्क्रीम वगैरे खाल्ली सगळ्यांनी. आणि कसं वाटलं तुम्हाला ब्लॉग, कमेंट करून नक्की सांगा.